तो हाय गाईस, तुम्ही कशा सर्व माझे नाव म्हणजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे इथे मला ब्लॉग आहे तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चर चॅनलवरती. सो आज इकडे ना सकाळपासून तर शिट्टी आज बसतात बस. कोणी चणू कोणी उखरलं नाही आता कोणी नाही आता असंच कोणतरी बनवायला आलं तर जेवायला तर त्यावेळी बनवून गेलं नाही. मी सगळी काहीच केलं नाही ना. इकडे मच्छी उमरा कपडे आहे आणि इकडे बिर्याणी रेडी होत आहे. आणि अजून मी काहीतरी बघितलेलं ती कोलबी कुठे आहे हां ती संध्याकाळी ठेवलं असं. संध्याकाळी कोलबी आहे आणि आता बिर्याणी मम्मी बनवत आहे. आणि वहिनी इकडे चालले आता कुठे बाहेर चालले. सो वहिनी इकडे रेडी होत आहे. परत बोला ना नको. सोहिनीची इकडं मेकअप चालू आहे सध्या. चालल्या का मलाच नाही माहिती. आई वा कया जगान कंचे जगान चालले त्या तरी माहित असेल ना. नाही माहिती, खरोखर नाही माहिती. तर वहिनी गावाचं नावच नाही माहिती मला. पुढे चाललं असं वा म्हणजे रेडी होऊन चालल्या मेकअप करतात तर मॅडमला माहित नाही का काय चाललं म्हणजे वा. मम्मी क बोलायचा वहिनीला आता वहिनी सांगते मला माहित नाही काय चाललं. हो सुचक आता मी चाललोय शॉपवर. भावानी आणि चालल्यात. मम्मी तिथं सांगता आज तू काय चाललंय. अच्छा ओके. सो मम्मी आता गावात लग्न आहे तिकडे लग्न लावायला चाललंय. सो आणि भाऊ तसा आता चाललाय म्हणजे तो 100% 4-5 वाजतील मग कुठे जाता येणार नाही. सो शॉपवर हा दे त्याला पण डब्बा त्याला लवकर जेवायला सांगते. सो आता मम्मीने जेवायला दिलंय रेडी झालेली आहे. आणि वहिनी सांगते फोटो काढायला. मम्मी यांच्या बघते कसं करायचं मग काय करायचं. फोटो काढायचा का नाही करायचा. हा वहिनी काढायला लागतील. सो गाई आता इकडे पाहुणा आले. कंचा पाहुणार रे तू. अरे कंचा पाहुणा जेलता गया भाऊ ऐका ना. कया अरे आहेस का वरती काय जेलता. हाय शेठ नमस्कार. तू एक भांडी जेवण येते त्यावर 5 भांडी आणायची तर एक भांडी जेवण येते तू बी. हा नाही 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 कच्चे आहेत. बाबू नका काय? पडू नका पडू थांबा. भाऊ ऐका ना. अरे वरती पारायला लागतील वरती. गॅलरी मध्ये जाणं त्यांचे. अरे यांच्या चरायला लागेल. काय चढायला बिडायला नाही त्यांची ते अगं आपण gallery सरत नाही. मध्ये. अजून पिकली नाही ना जास्त. खरं सक्षम पाहिजे ना. व्हिडिओ दाखवा मला कशा बनवल्या तुम्ही. अरे बाप्पा हा आता त्याला काहीच माहित खोटं बोलता. नाही. मला माहित पडले तुम्ही पण व्हिडिओ बनवता. स्वतः सक्षम पाहुणा आले आपल्याकडे. केव्हा आला बाबू तू. दुपारी आले. जांभला पाळत घे. हार्दिक भाऊ तुम्ही जा वरती मग भाऊ काय. स्वतः मी वरती आलोय आणि खालती वहिनी सक्षम आणि हार्दिक थांबला एक जांभला पकडाला. खोरी जांभला आले मग. स्वतः मी गेलेलो माझा आलेला आता घेऊन आलो स्टॉक मी. आणि इकडे बाई आले भरपूर दिवसानंतर. कुठे गेलती तू. कुठे गेलती तू. किती लग्न खाते किती बर्थडे. लग्न आणि बड्डे संपत नाही बाईचे. काल कुठे गेलेली तू. आज पण गेलेली ना कुठेतरी. मला विसरले. मला फोन पण नाही करत. मी केलेला फोन विचारायचं ना तू मम्मीला. तो आज निघल का. भाऊ निघतच नाही. बुरबुर एक बी निघ नाही आता निघायला लागला. फास्ट करायला लागते. ये बारीक बरं दर शिशा. सो मम्मी सगळे लग्नाला सांडू नको. आणि सक्षम बाई वरती गेले. इथे तर मी ठेवते. जरा जरा शिशा, येतो असं जरा इथे थोड्या ठेवते. काम आहे मला. सांडू नको. दे मला दे ना. अरे
संपला बाई. घे आता तुला. सो गुड मॉर्निंग गाईज. तर वाजल्यात 7. आता चाललो जिमला. आणि आमचा भाई बघा असं झोपल्यान दोघं दिवशी कडक ना एकदम गार झोपल्यात एकदम. सो चला आता जरा फ्रेश होऊन जाऊ जिमला आता. अभी भाग जाणार जिम को. बॅग वेग घेतली आपली. चला आज एकटाच आहे. आज कोणाच नाही. मी त्याला केलेला फोन पण त्याने काही फोन उचलला नाही. सो चला आता जाऊया आपण मस्त. सो वर्कआउट झालेला आहे कंप्लीट. हा जरा खूप जास्त वेळ लागला कारण की 3-4 दिवस झाले मिक्सच मारत होतो त्यामुळे लवकर होत होता. आज बॅग मारलेली. चला आता जाऊ. आणि गरमी पण जाम होते. जाम गरम होते जाम. चला आता जायचं नंतर फ्रेश होऊन ठाण्याला. चला आता जाऊया. जाम गरम होते. झोपायला अशी झोप. झोप तर उडले अशी मनापासून झोप नाहीत पण ती डोल्यावर झोप मनापासून झोप नाहीत. सो सकाळी गेलेलो. सो आता आलं घरात. सकाळी 9:30ला निघालो होतो घरातून जिमवरून आलो तेव्हा. सो आता आलो घरी मी. आणि तर सक्षम भाई काय करत होता अख्खा दिवस. बॅटबॉल खेळ तुझा. जेवला का तू. हां आता बॅटबॉलच खेळते अजून. सो तर मम्मीने ते जेवायला दिले आपल्याला. काय बोलते पांड्या का बोलणार. पांड्या चुपच बसेल आज. पांड्या काही बोलणार नाही. काही बोलत चापटेवीन त्याला. सो तर जेवू आपण. थोडा आराम करून मग जाऊ शॉपवर थोड्या वेळात. खूप दमले आज अख्खा दिवस. ना झोपलेला उठला का तिला. हा 11 का 11:30. 11ला उठला. भाई दोघा फुल तुम्ही बघितलं सकाळची एकदम सूत. त्यांची दोघांचे असा मरता तरी उठत नव्हती. आवरी गार झोपलेली.